सगळ्या परिसरामध्ये पावसामुळे जी काही नागरिकांना त्रास होत आहे आपण सगळे जवळून पाहत आहोत आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की सरकार हे पूर्णपणे स्वतःची जबाबदारी झटकत असून सगळी जबाबदारी ही केवळ प्रशासनावर टाकत आहे। माझा प्रश्न सरकारला आणि मुंबई महापालिकेचे जे कोण जबाबदार महापौर असतील किंवा सुपर मेयर जे कोण 2-3 आहेत यांना आहे की जेव्हा जेव्हा क्रेडिट घेण्याची वेळ येते, जेव्हा जेव्हा उद्घाटन करण्याची वेळ येते, जेव्हा जेव्हा काहीतरी चांगलं होतं तेव्हा हे आम्ही केलं हे अगदी पोटाच्या देठापासून ओरडणारे, ज्यावेळी आता लोकांचा दुर्दैवी मृत्यू होतोय त्यावेळी बळीचा बकरा हा केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांना बनवलं जातंय। 4 वर्षांपासून मुंबईचे रस्ते हे आम्ही कॉन्क्रीटचे केले, आमच्यामुळे मुंबईचे रस्ते कॉन्क्रीटचे झाले, हे ज्या ज्या लोकांनी विधिमंडळाच्या आत असेल किंवा निवडणुकांच्या भाषणांमध्ये क्रेडिट घ्यायला म्हणून केलेली भाषणं असतील, माझी सगळ्या प्रसार माध्यमांना विनंती आहे की त्या सगळ्या क्लिप याच परत एकदा या टीव्हीवर सगळ्यांनी कृपया दाखवाव्यात। जनतेला कळलं पाहिजे की 4 वर्षांमध्ये किती लोकांनी कोणी हे दावे केले की कॉन्क्रीटचे रस्ते हे मुंबईचे आम्ही केले आणि आज त्याच कॉन्क्रीटच्या रस्त्यांमुळे आज मुख्यमंत्र्यांनी निवेदन करताना सांगितलं 350 झाडं ही एका दिवसात पडली आणि कदाचित आज अजून पडतील। या झाडांमुळे अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृत्यू किती झाला याचा आकडा रेकॉर्डवर आला, पण मुंबई आणि आजूबाजूच्या विभागामध्ये किती गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, किती लोक इंजर्ड झालेली आहेत याचा तर आकडा सुद्धा आपल्या समोर नाहीये। मुंबई पुणा मिसिंग लिंक ची अख्खी स्लॅब कोसळल्याचं आज आम्ही प्रसार माध्यमांच्या ह्याच्यातनं व्हिडिओतनं बघितलेलं आहे। ज्या लोकांनी या संदर्भातलं क्रेडिट घेतलं होतं याचे कॉस्ट एस्कलेशन किती झालेलं या प्रकल्पाचं, याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला होता का, ज्या कंपनीला काम दिलं गेलं ती कंपनी खरंच क्वालिफाईड होती का, कॉस्ट एस्कलेशन झाल्यानंतर सुद्धा वर्षभराचा डिले का झाला या प्रोजेक्टला, आणि जर तुम्ही हा रस्ता लोकांकरता खुला करण्याच्या पूर्वी कुठले क्वालिटी चेक केलेले हे सगळं तपासलं होतं का, हे सगळे प्रश्न खरं तर आजच आम्हाला विचारायचे होते, पण आज हाऊस स्थगित झालेले आम्ही हे सभागृहामध्ये विचारणार आहोत। सत्ताधाऱ्यांनी याची उत्तरं ही त्यांना द्यावी लागतील। ज्यांनी पहिली टेस्ट ड्राईव्ह तिकडे केलेली, ज्यांनी डॉक्युमेंटरी बनवलेल्या की आम्ही कसा मिसिंग लिंक उभा केला, या सगळ्यांना आता पुढे येऊन याची उत्तरं द्यावी लागतील आणि जबाबदारी सुद्धा घ्यावी लागेल। जबाबदारी घेताना ज्युनियर अधिकाऱ्यांना पुढे करायचं आणि क्रेडिट स्वतः घ्यायचं असं करता येणार नाही। कॉन्क्रीटच्या रस्त्यांमुळे झाडांची पालामुळं ही जी काही रूट्स होते ही डॅमेज झाली आहेत, हे काही मी सांगत नाहीये, तर स्वतः मुंबईच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी अधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्याची वृत्त ही टाइम्स ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल पासून सगळ्या वाहिन्यांनी दिलेली आहेत। या संदर्भात चौकशी स्वतः आयुक्तांनी केल्याच्या नंतर हे सिद्ध होतं की कॉन्क्रीटच्या रस्त्यांमुळे सगळं घडले। आज सगळे रस्ते मुंबई पुणे कनेक्ट पूर्णपणे तुटलेला आहे। मुंबई पुणे रेल्वे मार्ग बंद पडलेला आहे। पावसाच्या दुर्घटना आहे, तर सरकारकडून ज्या उपाययोजना केल्या पाहिजे नाही, सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। मी खास करून आपल्या माध्यमातून मुंबईकर जनतेला सुद्धा आठवण करून देऊ इच्छितो। कदाचित सरकारचे, भाजपचे, शिंदे गटाचे लोक येऊन तुम्हाला सांगतील की आमची सत्ता येऊन 3च महिने झाले, पण हे साफ चुकीचे। 2022 पासून मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राज आहे। मुंबई महापालिका ही थेट राज्य सरकारच्या कंट्रोल खाली काम करत होती, त्यामुळे 2022 पासून आतापर्यंत जवळपास सलग 4 वर्ष भाजप आणि शिंदे गट यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण नेतृत्वाखाली मुंबई महापालिका काम करत असताना मुंबई महापालिका कशी अपयशी ठरलेली आहे हे आपण सगळे पाहत आहोत। नाले सफाईचे दावे हे 131% हे अमित साटम असतील किंवा अन्य लोकांनी केलेले, आणि त्यानंतर आता नाले सफाईची काय परिस्थिती आहे ही देखील आपण पाहिलेली आहे। आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की दुपारनंतर अजून भयान परिस्थिती होणार आहे। मला असं वाटतं की हे निवेदन सभागृहात करण्याच्या ऐवजी जर आधीच डिक्लेअर केलं असतं तर लांबून आमदार इथपर्यंत आले नसते। 10 मिनिटात तहकूब करण्याच्या ऐवजी सगळ्यांना एक मेसेज पाठवला असता तरी ही गोष्ट करता आली असती, पण ठीक आहे, काही हरकत नाही। त्यामुळे
सरकार हे केवळ आमदार खासदार फोडण्यातच व्यस्त असून त्यांची जी मूळ जबाबदारी आहे यातून पळ काढतंय हे सिद्ध झालेलं आहे.